नमस्कार मंडळी. बहिणीकडून मला आज आंब्याची पेटी मिळाली. बहीण म्हणजे कसं, माझे भाऊ जे आहेत ना, ते मार्केटमध्ये आहेत. तर त्यांच्याकडे कसं सीझन वाईज सगळे फ्रूट भेटतात. आता आंब्याचं सीझन चालू आहे, तर त्यांनी आम्हाला खास करून आंब्याची पेटी पाठवली आहे. मस्त असे रत्नागिरी हापूस आंबे आहेत. सगळे आंबे मी या टोपलीमध्ये काढून घेतले. आंब्यापासून वेगवेगळ्या रेसिपी आपल्याला बनवता येतात. मी तर भरपूर रेसिपी बनवल्या आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच त्या रेसिपी बघा. आज आंब्यापासून मी थंडगार अशी अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी बनवणार आहे. त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा, कमेंटही करा एखादं छानसं. आंब्यामध्ये भरपूर उष्णता असते की नाही, म्हणून आंब्यांना 40 ते 50 मिनटं पाण्यामध्ये असंच ठेवायचं आणि नंतर ना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याला चीक असतो, तो चीक काढून घ्यायचा, कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. आता ह्या पद्धतीने मी आंबा स्वच्छ पुसूनही घेतला आहे. आता याला मी कापून घेते. याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे, गर काढून घ्यायचा आहे. आज मी आंब्याची ही रेसिपी बनवते, त्यासाठी आंबा थोडासा गोड असायला हवा. म्हणजे कसं, यामध्ये साखर आपण कमी घातली ना तरी चालते. तर ह्या पद्धतीने आंबा मी कट करून घेते आहे, थोडासा स्टायलिश पद्धतीने. आंबा कापून झाला आहे, याचा सगळा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. आपल्याला इथे 2 किंवा 3 आंबे वापरायचे आहेत. तर इथे मी 2 आंबे कापून घेतले आहे आणि त्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर किंवा जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती घातली तरी चालेल. फ्रेश क्रीम माझ्याकडे नाही आहे, म्हणून 1 वाटी मी मिल्क पावडर घालते आहे आणि अर्धी वाटी साखर घातली आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला लावून छान असं बारीक होईपर्यंत फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप एकदम घट्ट केलेलं मी दूध घालून घेतलं आहे. परत एकदा हे छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. इथे तयार झालेलं मिश्रण एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे आईस्क्रीमचाच असा डब्बा आहे, त्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेते आहे. तर टोटल मी इथे 3 आंबे वापरले आहेत. त्यानंतर हा डबा थोडासा टॅप करायचा, म्हणजे यामध्ये थोडीशी हवा वगैरे असेल तर ती निघून जाईल. डब्याचं झाकण लावायचं आणि हा डबा आपल्याला फ्रीजरमध्ये 8 ते 10 तासासाठी ठेवून द्यायचा. मी ही आईस्क्रीम काल संध्याकाळी 7 वाजता बनवून फ्रीजरमध्ये ठेवली होती आणि सकाळी काढायची होती, पण घरात भरपूर कामं होती. कामं आवरल्यानंतर आता दुपार झाली आहे. आता दुपारी मी ही आईस्क्रीम काढते आहे, म्हणजे बराच वेळ झाला आहे आईस्क्रीम मी ठेवली होती. तर बघूया आपण आईस्क्रीम आपली कशी तयार झाली आहे. परफेक्ट तयार झाली आहे की नाही. वाव, एकदम मस्त क्रीमी आपली ही आईस्क्रीम तयार झाली आहे. आंब्यापासून ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण इथे आंबा, साखर, घरातलंच दूध आणि मिल्क पावडर एवढंच वापरलं आहे. फ्रेश क्रीमही वापरली नाही आहे. तरीसुद्धा आपली इथे आईस्क्रीम अगदी मस्त अशी तयार झाली आहे, अगदी मार्केटसारखी. तर अशीच आईस्क्रीम तुम्हीसुद्धा घरच्या घरी नक्कीच बनवून बघा आणि खाऊन बघा. दिसायला तर खूप छान दिसते. आता चवीला कशी झाली आहे ते खाऊन बघते आहे. वाव, मस्तच झाली आहे. चला तर मंडळी, आपण पुन्हा भेटूया अशा छोट्याशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.